आणि आता पावसासंदर्भातली महत्त्वाची अपडेट बघूयात। वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसानं जिल्ह्यात अनेक भागात दाणात दाण उडवल्याचं चित्र आहे। संभाजीनगर ते नागपूर या जुन्या महामार्गावर असलेल्या पुलावर आणि रस्त्यावर पूर आल्यानं संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। विशेषतः पिंपरी सरहद्द परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना त्यामुळे करावा लागतोय। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज जयस्वाल। मनोज, हॅलो मनोज, माझा आवाज पोहोचतोय? आवाज येत नाही। हॅलो 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 मनोज, माझा आवाज पोहोचतोय? आपण पाहतोय संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। नागरिकांना काय सूचना देण्यात आल्या आहेत? अगदी खरं आहे श्रुती। काल संध्याकाळपासूनच जिल्ह्यात पावसाने चांगला जोर पकडला आहे। त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच नागरिकांची दाणादाण उडाल्याचं एकूण चित्र सध्या पाहायला मिळतंय। मालेगाव तालुक्यात जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। अनेक नदी नाल्यांना पूर आल्याचं चित्र आहे। मुंगळा गावातील एक पाझर तलाव त्यांची सांडवात भिंत फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। तर पिंपरी सरहद्द गावाचं एक शेवटचं गाव आहे वाशिम जिल्ह्यातील, त्यांच्या उतावळी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने सध्या वाहतूक ठप्प झालेली आहे। संभाजीनगर ते नागपूर हा महामार्ग आहे। गेल्या अनेक तासापासून हा रस्ता बंद आहे। आता मोठ्याच मोठ्या लांबच्या लांब अशा रांगा वाहनाच्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशासनाला अद्याप याबाबत जरी माहिती नसली तरी आता प्रशासन आता त्याबाबत खबरदारी आणि उपाय करण्याचा लागलेला आहे। श्रुती, नक्कीच मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।